पुढच्या बातमीकडे वळूयात। लातूरमध्ये छावा संघटना आणि दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे। सूरज चव्हाणांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे। छावा संघटनेने तटकरेंच्या समोर पत्ते फेकल्यानंतर हाणामारीचा प्रकार घडला। कृषी मंत्री कोकाटेंच्या रमी खेळाच्या व्हिडिओवरून छावा संघटनेने आक्रमक होत पत्ते फेकलेले होते। पत्रकार परिषद सुनील तटकरे यांची होती आणि या पत्रकार परिषदेच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना अक्षरशः मुक्यांनी त्यांनी मारहाण केली। रक्तबंबाळ होईपर्यंत ही मारहाण करण्यात आलेली आहे। लातूरमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। मुक्यांसोबतच शिवीगाळ सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आली आणि यावेळेला छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारण्यासाठी अक्षरशः खुर्ची सुद्धा त्यांनी उचललेली होती। ती सुद्धा दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। कृषी मंत्री विधान परिषदेमध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि याच संदर्भात कृषी मंत्र्यांवर कठोर कारवाई केली जावी या संदर्भातलं निवेदन छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सुनील तटकरे यांना देण्यात आलं। हे निवेदन तटकरेंनी स्वीकारलं आणि त्याच वेळेला छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत कृषी मंत्र्यांवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी केली। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं हे होतं की असंवैधानिक भाषेचा वापर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आणि त्यामुळे ही मारहाण करण्यात आली असं सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया आहे।